यानंतर आपण बुलेटिनमध्ये घेणार आहोत महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा मॉर्निंग प्राईम टाइम मधून। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त लाखोंच्या संख्येनं अनुयायी मुंबईत येत असतात, तर मुंबईत आलेल्या अनुयायांची गैरसोय होऊ नये यासाठी महापालिकेकडून चैत्यभूमी आणि शिवाजी पार्क परिसरामध्ये विविध नागरी सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या। त्याचबरोबर चैत्यभूमी जवळच्या समुद्राला येणारी भरती लक्षात घेता पालिकेकडून अनुयायांना समुद्रकिनारी न जाण्याचं आवाहन करण्यात आलं आहे। महापरिनिर्वाण दिनाच्या पूर्वसंध्येला चेंबूरच्या आंबेडकर उद्यानामध्ये अनोख्या पद्धतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यात आलं। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते अखंड भीमज्योत अर्पण करण्यात आली आहे। गेल्या काही वर्षांपासून इथल्या परिसरामधल्या नागरिकांची मागणी होती। माजी खासदार राहुल शेवाळे यांच्या संकल्पनेमधून ही भीमज्योत साकारण्यात आली आहे। काल झालेल्या कार्यक्रमावेळी रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर, राहुल शेवाळेंसह इतरांची उपस्थिती होती। आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिन असल्यामुळे मोठ्या संख्येनं भीम अनुयायी मुंबईमध्ये आलेत आणि त्यांची गैरसोय होऊ नये यासाठी मध्य रेल्वे, हार्बर रेल्वे आणि ट्रान्स हार्बर मार्गावरचा उद्याचा मेगा ब्लॉक रद्द झालाय। सर्व मार्गावरील नियमित उपनगरी सेवा रविवारच्या वेळापत्रकानुसारच धावतील असं रेल्वे प्रशासनानं स्पष्ट केलंय। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 69व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त नाशिक जिल्ह्याच्या नांदगाव मनमाडमध्ये कॅन्डल मार्च काढण्यात आलाय। मध्यरात्री 12 वाजता महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले। या कॅन्डल मार्चमध्ये विविध पक्ष, संस्था, संघटना आणि आंबेडकरी चळवळीमधले कार्यकर्ते सहभागी झाले होते। एक मोठी बातमी आहे, निवडणूक आयोग आता राज्य सरकारला कायदा दुरुस्तीची विनंती करणार आहे आणि त्यामुळे उमेदवारांना अर्जांच्या छाननीला आव्हान देता येणार नाही का असा प्रश्न उपस्थित झालेला आहे। अर्ज छाननीच्या आव्हानांमुळे चिन्ह वाटपामध्ये उशीर होत असल्याचा आयोगाचा दावा आहे। सरकारला जिल्हा परिषद आणि पंचायत समिती कायद्यामध्ये दुरुस्ती करावी लागणार आहे। नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकीमध्ये कोर्ट निर्णयापूर्वीच चिन्ह वाटप करत आहे। तर निवडणूक आयोग या संदर्भात आता सरकारलाच कायदा दुरुस्ती करण्याचं आवाहन करणार आहे, विनंती करणार आहे। आता नाशिकमधून एक मोठी बातमी आहे। नाशिकमधल्या तपोवन येथे साधुग्रामसाठी 1800 झाडांची कत्तल करण्याचा निर्णय प्रशासन घेते आणि याच निर्णयाच्या विरोधात सर्व स्तरातून मोठा विरोध वाढत असताना कलाकारांनी देखील वृक्षतोडीच्या विरोधात कठोर भूमिका घेतली आहे। उद्धव आणि राज ठाकरे यांनी देखील वृक्षतोडीच्या विरोधात भूमिका घेतल्यानंतर मनसेच्या चित्रपट कर्मचारी सेनेकडून आज वृक्षतोडीच्या विरोधात तपोवन येथे सकाळी 9:30 वाजता आंदोलन करण्यात येईल। चित्रपट सेनेचे अमेय खोपकर यांच्यासोबत विविध कलाकार या आंदोलनामध्ये सहभागी होऊन वृक्षतोडीचा विरोध दर्शवणार आहेत। वृक्षतोडी विरोधात सामाजिक संस्था, पर्यावरण प्रेमी आणि नाशिककरांसोबत कलाकार देखील या रस्त्यावर उतरणार आहेत। तर उद्धव ठाकरेंची शिवसेना, मनसे, प्रहार, अजित पवार यांची राष्ट्रवादी आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना या राजकीय पक्षांनी देखील या वृक्षतोडीच्या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेतली आहे। तर नाशिकमधल्या तपोवनावरून महायुतीमध्ये वातावरण तापल्याचं दिसून येतंय। नाशिकच्या तपोवनामधली 1800 झाडं साधुग्रामसाठी तोडण्याचा निर्णय सरकारने घेतलाय आणि यावरून आधीच सरकारमधील अजित पवारांनी आणि आता खुद्द शिंदेंच्या शिवसेनेनं सरकारला कोंडीत पकडलंय। शिवसेनेकडून तपोवनमध्ये वृक्षतोडीच्या विरोधात आंदोलन करण्यात आले। तोडल्या जाणाऱ्या झाडांची पूजा करत राखी बांधून हे आंदोलन करण्यात आले। वृक्षतोड हे साधू संतांनाही मान्य नसेल असं म्हणत शिवसेनेनं भाजपला लक्ष्य केलंय। आधी पर्यावरण प्रेमींनंतर आता थेट मित्रच विरोधात उभे राहिलेत आणि त्यामुळे वृक्षतोडीचा मुद्दा सरकारसाठी दिवसेंदिवस डोकेदुखी ठरतोय। दरम्यान दुसरीकडे मनसेचे शहर उपाध्यक्ष नितीन पंडित यांनी या वृक्षतोडी संदर्भात जनहित याचिका दाखल केली आहे। झाडं तोडून एकही झाड तोडून आम्ही तिथे कुठलं कमर्शियल काम करणार नाही आणि कोणाच्याही घशामध्ये कोणाचे नियमाने मागितलं। यांची इंडस्ट्रीची संघटना आहे, मी नंतर माहिती घेतली, त्यांनी सांगितलं की आपण इथे साधू नाही राहण्याला कामात येईल आणि नंतर मग आम्हाला ते कामात येईल, त्याचं तुम्ही भाडं घ्या, भले आमच्याकडून ऑप्शन करा आणि मग ते सगळ्यांसाठीच उपयोगी होईल। नाशिकमध्ये निघणारे सगळे एक्झिबिशन असतात, ते असतात, त्यामुळे मग ते कायमस्वरूपी कामात येईल। पण आता आम्ही तेही रद्द करण्याच्या मानसिकतेत आहोत, ते त्या ठिकाणी करायचं नाही। पण एकही झाड तोडून
कुठलं एक्झिबिशन सेंटर त्या ठिकाणी बांधलं जाणार नाही. एकीकडे शिंदेची शिवसेना वृक्षतोडीच्या विरोधात आंदोलन करत होती, तर दुसरीकडे गिरीश महाजन नाशिकमध्ये दाखल झालेत. तपोवनामधल्या वृक्षतोडीच्या बदल्यात 15,000 झाडं लावण्याचं आश्वासन सरकारनं दिलंय आणि त्यासाठी नाशिक शहरात ठिकठिकाणी खड्डे खणण्यात आलेत. या कामाची महाजनांनी पाहणी केली आहे. साधुग्रामच्या जागेमध्ये कोणतेही एक्झिबिशन सेंटर सुरू केले जाणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय. नाशिकच्या तपोवनामधली सुमारे 1800 झाडं तोडण्याच्या निर्णयामुळे राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. संसदेच्या अधिवेशनातही तपोवनामधल्या वृक्षतोडीचा मुद्दा पोहोचलाय. नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजेंनी लोकसभेत शून्य प्रहरामध्ये हा मुद्दा मांडलाय. झाडं तोडून नाशिकचा श्वास थांबवला जातोय असं वाजे यांनी म्हटलंय. तर मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांनी राजाभाऊ वाजेंनी पत्र लिहून वृक्षतोड थांबवण्याची मागणी केली आहे. माननीय अध्यक्ष महोदय, नाशिकच्या तपोवन परिसरात साधुग्राम आणि कुंभमेळ्याच्या तयारीच्या नावाखाली सुमारे 1800 झाडे तोडण्याची चर्चा सुरू आहे. हा परिसर शहरासाठी महत्त्वाचा तर आहेच आणि महत्त्वाचे म्हणजे हा परिसर अनेक पक्षी, प्राणी आणि जैवविविधतेचा केंद्र आहे. नागरिक, पर्यावरण तज्ज्ञ आणि विविध संस्थांनी या झाडे तोडी विरोधात जोरदार आंदोलन सुरू केलं आहे. नाशिकमध्ये साधुग्रामासाठी पर्यायी जागा उपलब्ध असतानाही वनराई असलेल्या पवित्र तपोवनाची निवड का करण्यात आली याबाबत प्रशासनाकडून पारदर्शक प्रक्रिया दिसत नाही. स्थानिक प्रशासनाने घेतलेले निर्णय पारदर्शक नसून पर्यावरण परिणाम अहवाल, लोकांसोबत संवाद आणि तज्ज्ञांचे मत विचारात न घेता ही प्रक्रिया वेगाने पुढे नेली जात आहे. झाडे ही निसर्गाची फक्त सजावट नाही, ती भविष्याची हवामान सुरक्षिततेची हमी आहे आणि म्हणून माझी केंद्र सरकारकडे स्पष्ट मागणी आहे की तपोवन परिसरातील सर्व वृक्षतोड तात्काळ थांबवण्यासाठी केंद्र सरकारने तात्काळ हस्तक्षेप करून पर्यावरण व विकास यात समतोल राखणारा पर्याय निवडावा. पुण्यामधल्या पार्थ पवारांभोवती फिरणाऱ्या जमीन प्रकरणातील प्रमुख आरोपी शीतल तेजवानी भोवती अडचणींचा डोंगर वाढू लागलाय. पोलिसांनी शीतल तेजवानीच्या पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील घरांची झाडाझडती घेतली आहे. आजही झाडाझडती घेतली जाण्याची शक्यता आहे. तेजवानीचा मोबाईल पोलिसांनी जप्त केलाय, तसंच अनेक कागदपत्रही पोलिसांनी जप्त केली आहेत. जमीन व्यवहार प्रकरणी शीतल तेजवानीला आर्थिक गुन्हे शाखेनं अटक केली आहे. कालच्या सुनावणी दरम्यान तिला 11 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे आणि यामुळे तपासाचे धागेदोरे नेमके कुठपर्यंत जाणार हे पाहणं महत्त्वाचं असेल. कोरेगाव पार्क या ठिकाणी शीतल तेजवानींचा एक फ्लॅट भाड्यानं होता. याकरता ईओडब्ल्यूची टीम या ठिकाणी आलेली होती. त्यांनी हाऊस सर्च घेतलेला आहे. हाऊस सर्चमध्ये काय सापडलं याबाबत ईओडब्ल्यूचे अधिकारी सांगतील आपल्याला. साधारणपणे गेल्या 1-1.5 तासापासून हाऊस सर्च चालू होतं. शीतल तेजवानींच्या घरी हाऊस सर्च चाललेलं होतं. याबाबत अधिकृत तपशील हा ईओडब्ल्यूचे अधिकारी देतील. पुण्यामधल्या मुंढवा जमीन प्रकरणामधील आरोपी दिग्विजय पाटलांची धाकधूक पुन्हा वाढली आहे. लग्न सोहळ्यानंतर भारतामध्ये परतणाऱ्या दिग्विजय पाटील यांना थेट पोलिसांसमोर हजर राहावं लागेल. अमेडिया कंपनीचे भागीदार आणि पार्थ पवारांचे मामेभाऊ दिग्विजय पाटील यांना 8 डिसेंबरला चौकशीसाठी बोलावण्यात आले. पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेमार्फत त्यांची चौकशी केली जाईल. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुनेत्रा पवार यांचे पुत्र जय यांचा विवाह सोहळा बहारीनमध्ये पार पडलाय. 7 डिसेंबरपर्यंत चालणाऱ्या या समारंभासाठी पवार आणि पाटील कुटुंबियांकडून केवळ 400 पाहुण्यांना निमंत्रित करण्यात आलंय. या लग्नाची सर्वत्र चर्चा सुरू आहे. सुप्रिया सुळेंनी जय पवारांच्या वरातीचे फोटो आणि व्हिडिओ शेअर केलेत. अजित पवार आणि रोहित पवार एकत्रितपणे या वरातीमध्ये डान्स करताना दिसतायत. नवी मुंबईमध्ये अधिकाऱ्यांनी तब्बल 500 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप भाजपचे आमदार विक्रांत पाटील यांनी केलाय. 11 विकासकांनी गरिबांना 800हून अधिक हक्काची घरं दिलीच नाहीत असे विक्रांत पाटलांनी म्हटलंय. उच्चस्तरीय चौकशी समितीच्या बैठकीमध्ये त्यांनी हा आरोप केलाय. नवी मुंबई महापालिका आणि सिडकोनं संगनमतानं हा घोटाळा केल्याचा दावाही त्यांनी केलाय. संबंधित नागरिकांना घरं देण्याची मागणीही त्यांनी केली आहे. शाळेमधल्या ट्रस्टींमध्ये वादाचा फटका विद्यार्थ्यांना बसल्याची घटना मुंबईतून समोर आली आहे.
मालाड पूर्वेच्या स्वामी विवेकानंद शाळेमधले विद्यार्थी शाळेच्या गॅलरीमध्ये बसून शिकत असल्याची धक्कादायक बाब समोर येते। शाळेच्या 2 ट्रस्टींमध्ये वाद सुरू असल्यामुळे शाळेतील वर्गाला टाळं लावण्यात आल्यामुळे विद्यार्थी आता गॅलरीत बसून शिकतायत। गेल्या 4 दिवसांपासून विद्यार्थी गॅलरीतच बसून शिकत असल्याची बाब समोर येते। शाळेच्या या प्रकारामुळे पालक आणि शिक्षकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये म्हणून लवकरात लवकर तोडगा काढावा अशी मागणी आता शिक्षक आणि मुख्याध्यापकांकडून प्रशासनाला करण्यात येते आहे। में दोनों ट्रस्टी ये दावा कर रहे हैं कि स्कूल हमारा है। इसकी वजह से हिंदी प्राथमिक और माध्यमिक के शिक्षकों को आए दिन त्रास दिया जा रहा है, बच्चों को भी त्रास दिया जा रहा है और हमारा ऑफिस कार्यालय सब लॉक कर दिया गया है दूसरे ट्रस्टी द्वारा और बच्चों का भी क्लासरूम लॉक करके उनको बाहर पढ़ाने के लिए हमको बाध्य किया जा रहा है। बच्चे भी हमारे ठंडी के मौसम में नीचे बैठ के जमीन पे पढ़ रहे हैं क्योंकि ताला खोलने की अनुमति हमको नहीं दी जा रही है। 2 ट्रस्टींच्या वादामध्ये मुलांचं नुकसान होऊ नये, शैक्षणिक नुकसान होऊ नये एवढीच माझी विनंती आहे प्रशासनाकडे आणि प्रशासनाने लवकरात लवकर याच्यावरती योग्य ती कारवाई करावी। पुणे नाशिक महामार्गावर एसटी बसमध्ये गुंडगिरीचा थरार पाहायला मिळालाय। मनसरच्या तरुणांनी खेड घाटामध्ये थार गाडी थेट एसटी समोर आडवी लावली आणि एसटी बसमध्ये घुसत ड्रायव्हर आणि कंडक्टरला मारहाण करण्यास सुरुवात केली। यानंतर चालकानं बस चालू केली असता तरुणांनी चालत्या बसमध्येच पुन्हा मारहाण करण्यास सुरुवात केली। चालत्या बसमधील मारहाणीचा थरार आता समोर येतोय। ड्रायव्हर सोबत या गुंडांनी कंडक्टरलाही जबर मारहाण केली आहे। या घटनेमुळे प्रवाशांमध्ये एकच भीतीचं वातावरण पसरलं। मात्र या मारहाणी प्रकरणी मनसर पोलिसात अद्यापही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाहीये। मात्र पोलिसांनी कारवाई करावी अशी मागणी आता प्रवासी करतायत। तर चालत्या राज्यात थंडीचा जोर वाढलाय तर दुसरीकडे अंड्याचे दरही चांगलेच वाढले। अंड्याच्या दरामध्ये 1.5 ते 2 रुपयांची वाढ झाली आहे। होलसेल दरामध्ये अंड हे 6 रुपये 50 पैशांना मिळतंय तर किरकोळ विक्री 8 रुपयांना होतीये। तर दुसरीकडे मक्याच्या खाद्याचे दर कमी झालेत। 2500 रुपये क्विंटल असलेला दर आता 1800 रुपयावर आलाय आणि त्यामुळे एकीकडे अंड्याचे रेट वाढतायत तर दुसरीकडे खाद्याचे दर कमी झाल्यानं मागील काही महिन्यांपासून नुकसान सोसत असलेल्या पोल्ट्री उत्पादक शेतकरी या दोन्ही गोष्टींमुळे काहीसा दिलासा मिळतोय। गुजरातच्या जामनगरमध्ये आम आदमी पक्षाच्या कार्यक्रमामध्ये तुफान राडा झालाय। गुजरातचे आप नेते गोपाल इटालिया यांच्यावर हल्ला करणाऱ्याला जमावानं चोप दिलाय। हल्लेखोरानं गोपाल इटालिया यांच्यावर बुटानं हल्ला केला आणि यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलंय। तर या बातम्यांसोबतच या बुलेटिनमध्ये वेळ झालेली आहे।